तर आज आपण मकर संक्रांती विशेष अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त कुरकुरीत अशी तिळीची चिक्की कशी बनवायची ते पाहणार आहोत. आता चिक्की चिवट न होता मस्त कुरकुरीत होण्यासाठी गुळाचा जो पाक आहे तो अगदी परफेक्ट असणं फार गरजेचं आहे. नाहीतर मग चिक्की बऱ्याच वेळेस वातड होते किंवा चिवट होते. खाताना मग ती दाताखाली अडकते किंवा चिगट लागते. तर असं होऊ नये म्हणून पाक ओळखण्याची खूप सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी पहिल्याच प्रयत्नात जरी तुम्ही ही तिळाची चिक्की बनवली ना, तरीसुद्धा ती अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होईल. आणि फक्त 2 साहित्यात ही चिक्की बनवून तयार होते. चला मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर चिक्की बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ज्यावर आपण ही चिक्की थापणार आहोत किंवा सेट करणार आहोत, त्याला आपल्याला थोडंसं तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तर इथे मी एक पोळपाट घेतलेला आहे. पोळपाटावरच मी ही चिक्की सेट करून घेणार आहे. तर सर्वात अगोदर पोळपाटाला अशा पद्धतीने थोडंसं तूप लावून ठेवायचं आहे, म्हणजे वेळेवर आपल्याला चिक्की लगेच त्याच्यावर सेट करता येते. तुम्ही एखादं स्टीलचं ताट वगैरे सुद्धा घेऊ शकता. त्यासोबत बेलण्याला सुद्धा थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. आता त्यानंतर गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. आपण तीळ भाजून घेणार आहोत. तर 1 वाटी इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत. बिना पॉलिशचेच इथे मी हे तीळ वापरलेले आहे. तुम्ही पॉलिशचं तीळ सुद्धा इथे वापरू शकता. आता अगदी मीडियम फ्लेमवर आपल्याला हे तीळ छान मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. खूप जास्त करपट होईपर्यंत सुद्धा भाजायचे नाहीये. साधारण 1 ते 1.5 मिनिटांसाठी सतत आपल्याला चमच्याने हलवत राहायचे आहे, म्हणजे सर्व साइडने अगदी छान एकसारखे असे हे तीळ भाजल्या जातात. खूप जास्त भाजायचे नाही, नाहीतर मग करपट झाले तर मग आपली चिक्की जी आहे ती सुद्धा बिघडू शकते, तिची टेस्ट बिघडते. तर हे बघा हलकंसं 1 ते 1.5 मिनिटांसाठी हे तीळ मस्त इथे भाजून घेतलेले आहे. असे थोडेसे तडतडायला लागले, की त्यानंतर हे सर्व तीळ एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात. आता ज्या वाटीने आपण तीळ मोजून घेतलेले होते, त्याच वाटीने पुढचं देखील साहित्य मोजून घ्यायचं आहे. आता तीळ काढून घेतलेले आहे, त्याच पॅनमध्ये फक्त 1 ते 1.5 चमचा इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे आणि 1 वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे. जेवढे आपले तीळ आहे, तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे, म्हणजे समप्रमाणात 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ असं हे प्रमाण आहे. आता गूळ जो आहे तो अगदी मंद आचेवर आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे. यामध्ये पाणी वगैरे मी काहीच घातलेलं नाही आहे. फक्त 1.5 चमचा साजूक तूप घातलेलं आहे आणि तुपामध्येच आपल्याला हा गूळ जो आहे तो वितळवून घ्यायचा आहे. सतत चमच्याने हलवत राहायचं आहे, म्हणजे गूळ छान व्यवस्थित असा वितळला जातो. आता ही चिक्की बनवण्यासाठी पाक अगदी परफेक्ट असायला हवा, तरच चिक्की जी आहे ती मस्त कुरकुरीत होते. तर पाक कसा ओळखायचा हे मी तुम्हाला अगदी परफेक्ट असं सांगणार आहे. तर हे बघा साधारण एखाद्या मिनिटातच गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. एकही गुळाचा खडा शिल्लक राहिलेला नाहीये. आता आपल्याला ह्या गुळाचा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर चमच्याने आपण आता याला सतत हलवत राहूया. मध्ये-मध्ये आपण थोडंसं याला चेक करत राहायचं आहे. तर हे बघा पाकाला थोडासा फेस आलेला आहे. आता आपण एकदा चेक करून बघूया. तर थोडेसे पाकाचे थेंब एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये घ्यायचे आहेत आणि हाताने याची गोळी तयार करून बघायची आहे. आता ही जी गोळी इथे मी तयार केलेली आहे, ही हाताला अगदी गुळगुळीत लागते, म्हणजे अगदी सॉफ्ट किंवा मऊ लागते. कडक अशी लागत नाहीये. पण आपल्याला अगदी कुरकुरीत अशी ही चिक्की बनवायची आहे. त्यामुळे अगदी कडक आपल्याला हा पाक तयार करायचा आहे. तर हे बघा, ही पाकाची जी गोळी आहे, ती हातावर अशा पद्धतीने खेचली, की लगेच खेचल्या जाते. म्हणजे अगदी असा कडक पाक तयार झालेला नाहीये. अगदी मऊ अशी चिक्की तुमची इथे बनू शकते. पण आपल्याला तशी नकोय, कडक चिक्की हवी. त्यामुळे अजून आपण साधारण 1 ते 1.5 मिनिटांसाठी याला शिजवून घेऊया. आता अशा कच्च्या पाकामध्येच जर तुम्ही तीळ टाकली, तर तुमची चिक्की जी आहे, ती एकतर चिवट होईल किंवा मग नरम होईल, वातड होईल, कुरकुरीत होणार नाही. त्यामुळे पाक छान व्यवस्थित कडक बनवायचा आहे. आता पुन्हा इथे मी 1 ते 1.5 मिनिटांसाठी हा पाक चांगला असा शिजवून घेतलेला आहे. परत एकदा याला चेक करून बघायचं आहे. तर गॅसची फ्लेम ही आपल्याला लोच ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे पाक पुढे जात नाही. आता थोडेसे पाकाचे थेंब पाण्यामध्ये घेतलेले आहेत. पुन्हा याची गोळी करून बघायची आहे. आता ही जी गोळी आहे, ही हातावर घेतल्यानंतर अशी थोडी कडक होते. हे बघा, अशा पद्धतीने कडक होते. अजिबात हाताला गुळगुळीत किंवा मऊ सॉफ्ट लागत नाही. आणि मग त्यानंतर पाण्यामध्ये ती अशी टाकून बघायची. अगदी टणकन तिचा आवाज येतोय, तुम्ही ऐकू शकता इथे. तर अशा पद्धतीने टणकन असा तिचा आवाज आला, की समजायचं आपला छान कडक असा पाक तयार झालेला आहे. आणि हातावर सुद्धा अगदी पटकन असे तिचे तुकडे पडतात ह्या पद्धतीने. म्हणजे पाक अगदी परफेक्ट झालेला आहे असं ओळखायचं. आणि आता गॅस बंद केला तरी चालेल. लगेच आता आपल्याला यामध्ये तीळ घालायचे आहे. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि भाजलेले जे तीळ होते ते सर्व तीळ यामध्ये घालायचे आहेत आपल्याला. आणि फटाफट याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता आपण सुरुवातीलाच यामध्ये तूप घातलेलं होतं, त्यामुळे पुन्हा मी वरून इथे तूप वगैरे घातलेलं नाहीये. हवं असेल तर सर्वात शेवटी सुद्धा एखादा चमचा तुम्ही यामध्ये तूप घालू शकता. आता गुळामध्ये सर्व तीळ अगदी छान व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत या पद्धतीने. तर ही प्रोसेस अगदी फास्ट करायची आहे आपल्याला. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला पोळपाटाला किंवा मग ज्यावर तुम्ही ही वडी सेट करणार असाल, त्याला थोडंसं तुपाने ग्रीस करून ठेवायचं. कारण ही चिक्की अगदी पटकन अशी कडक होते. आता स्पॅच्युला घेतलाय. स्पॅच्युलाच्या मदतीने याला छान मिक्स करून घेऊया.
आता लगेच ही तिळाची जी वडी आहे किंवा चिक्की आहे ती सेट करायला घेऊया. तर आपण आधीच पोळपाटाला थोडं तूप लावून ठेवलेलं होतं. त्यावर आता हे सर्व मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि अगदी पटापट आपल्याला लगेच ही सेट करून घ्यायची आहे. तर थोडंसं स्पॅच्युलाच्या मदतीने एकसारखं इथे मी करून घेते आणि मग त्यानंतर आपण बेलण्याला सुद्धा थोडंसं तूप लावून घेतलेलं होतं, जेणेकरून ही जी तीळ आहे ते त्याला जास्त चिटकत नाही आणि लगेच आता आपण हिला लाटून घेऊया. हे जे मिश्रण आहे तिळीचं, हे अगदी गरम-गरम असतानाच आपल्याला लाटून घ्यायचे आहे, तरच ते व्यवस्थित असं लाटण्याने लाटलं जातं. नाहीतर मग कडक झाली, तर मग व्यवस्थित अशी चिक्की जी आहे, ती आपल्याला व्यवस्थित सेट करता येत नाही. तर अगदी खूप जास्त पातळही नाही आणि खूप जाडही नाही, अगदी मध्यम जाडीची चिक्की इथे मी लाटून घेतलेली आहे, सेट करून घेतलेली आहे. लगेच आता आपल्याला पिझ्झा कटरने किंवा सुरीच्या मदतीने हिला कट करून घ्यायचं आहे, गरम असतानाच. कारण गार झाल्यानंतर ही चिक्की अजिबात अशा वड्या तिच्या कट होणार नाही. त्यामुळे मिश्रण अगदी गरम असतानाच लगेच कट करून घ्यायचं. तर पिझ्झा कटरच्या मदतीने मी अगदी चौकोनी आकारामध्ये ही वडी कट करून घेणार आहे. तर हे बघा आणि ही वडी सेट होण्यासाठी सुद्धा फारसा वेळ लागत नाही. तर हे बघा वडी इथे मी कट करते तोपर्यंत ती लगेच सेट व्हायला सुरुवात होऊन जाते. खूप जास्त वेळ ठेवावा लागत वगैरे नाही. तर चौकोनी पीसेसमध्ये हिला मी इथे कट करून घेतलेलं आहे. लगेच तुम्ही आता बघू शकता सुरीच्या मदतीने इथे काढून. तर लगेच अशी आपली ही तिळाची चिक्की इथे बनवून तयार झालेली आहे. फक्त 2 साहित्यात ही मस्त अशी कुरकुरीत चिक्की बनवून तयार होते. अगदी समप्रमाण घ्यायचं आहे. जेवढे आपले तीळ आहेत त्याच वाटीने किंवा कपाने तुम्हाला गूळसुद्धा इथे मोजून घ्यायचा आहे. आणि गुळाचा पाक ओळखण्याची खूप सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. जर गुळाचा पाक अगदी परफेक्ट असेल तर तुमचीसुद्धा चिक्की जी आहे ती अशी मस्त कुरकुरीत अशी बनवून तयार होईल. तर हे बघा सर्व चिक्क्या इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. एक चिक्की इथे मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही तिचा आवाज ऐकू शकता. हे बघा मस्त कुरकुरीत होतात. अजिबात चिवट होत नाही किंवा वातडसुद्धा होत नाही आणि अगदी साधा गूळ इथे मी वापरलेला आहे. चिक्कीचा गूळ वगैरे वापरलेला नाही आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने ही तिळाची चिक्की घरी नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.